जय गजानन श्री गजानन, जय श्री महाकाल. तर श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे आपण आलो आहोत. सोमेश्वरवाडी येथे पुण्यामध्ये. इथं आज महाशिवरात्री असल्या कारणाने दर्शनासाठी जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊया. बाहेर आकर्षक सजावट केलेली आहे. इथं खेळण्या वगैरेची दुकानं पण लागलेली आहेत. जाऊया आपण मंदिरामध्ये, घेऊया श्री महादेवांचे दर्शन महाशिवरात्रीनिमित्त. तर हे मंदिर सोमेश्वरवाडी पुणे येथे आहे. हे ऐतिहासिककालीन मंदिर आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या मंदिरामध्ये आलेले आहेत. असं हे मंदिर आहे. इथं पहिलं बघू शकता आपण गणपती आहेत. महाशिवरात्रीच्या कारणाने आपण आलो आहोत रात्रीचं. सकाळी तर गर्दी होणार आहे. तर तुम्हाला दाखवू मंदिर कसं आहे. व्हिडिओ शेवट पहा. तर इथं आहे मंदिर. आतमध्ये जाऊया आपण. तिथं आहे गणपती बाप्पा. मंदिर असे खूप आकर्षक सजावट केलेली आहे. बघू शकता तुम्ही. ते आहे काळभैरवनाथ. खूप छान असं मंदिर आहे. एकदा तुम्ही नक्की या मंदिरामध्ये. खूप छान मंदिर आहे. इथे कीर्तन चालू आहे आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत महादेवांचे दर्शन घेण्यासाठी. आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथं बघू शकता टी व्हीमध्ये आपल्याला दिसत आहे. इथं नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण पुढे जाणार आहोत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी. घेऊया दर्शन. मग व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला खूप छान असं दर्शन होणार आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने. हर हर महादेव, हर हर महादेव. बघू शकता. घ्या दर्शन.
मंडळाच्या मागे दत्ताची मूर्ती तर आपण महादेवाचे दर्शन घेतलेलं आहे. तर जाऊया मंदिराबाहेर, बघूया, तुम्हाला अजून दाखवतो मंदिर. मी आणि माझे सहकारी आम्ही आलो आहोत. इथे कीर्तन चालू आहे. ते कीर्तन बघू शकता तुम्ही. प्रमाणपत्र मिळणार. काशीचं सत्यानंद विश्वविद्यालयाच्या त्यांच्या बहिष्ठ परीक्षा आपल्याला आणि ते प्रमाणपत्र आपल्याला देतात. आता 2 वर्ष 2 बॅचेस बाहेर पडलेले आहेत या वर्षी आणि त्यातले जवळजवळ 15-20 विद्यार्थी कॉलेजला चांगल्या प्रकारे लागलेले आहेत. अनेक प्रकारे जे समाज होते तर 7 वर्ष ते शिक्षण दिलं जाते. कुणी म्हणे 7 वर्ष खूप खर्च असेल, खूप फी भरायला लागेल. आम्हाला नर्सरीपासून किती फी लागते नाही मुलांच्या शिक्षणाला, उच्च दर्जाचं पुढचं शिक्षण, मग फी तर खूप असेल. लक्षात घ्या, 1 नाही राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मंदिराला अशी खूप छान अशी सजावट केलेली आहे. लाइटिंग वगैरे खूप छान आहे. इथं बघू शकता तुम्ही. पण हे असं खूप मोठं असं मंदिर आहे. मंदिर परिसर बघू शकता तुम्ही, खूप मोठा आहे. अन्नछत्रालय पण आहे इथे. तर आपण इथं वरती आल्यानंतर इथं आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन पण होत आहे. इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत, जे कुठं कुठं आहे त्यांची माहितीसुद्धा इथं लिहिलेली आहे वरती. बघू शकतो तुम्ही. हर हर महादेव, हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगांची मंदिराची प्रतिकृती इथे आहे. तर आपल्याला इथूनच 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होत जाते. इथं आहेत महादेव. बघू.
तर इथं आपण बघू शकता मोठा नंदी आहे. म्हणजे दर्शन तर आपलं दर्शन आपलं झालेलं आहे. तर आपण जाऊया आता बाहेर. आलो आहोत बाहेर. आता बाहेर बघू शकता आपण इकडे दुकानं वगैरे लागलेले आहेत, खेळणे वगैरे आहेत, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हाच होता महाशिवरात्री निमित्तचा व्हिडिओ. श्री सोमेश्वर महाराज मंदिर, सोमेश्वरवाडी, पुणे. हर हर महादेव. जय गजानन, श्री गजानन, गणगणगणात होते. धन्यवाद.